बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भित्रा ससा. एका जंगलात एक ससा राहत होता. तो प्रचंड भित्रा होता. वारा आला तरी त्याला असं वाटायचं की वादळ सुटलंय. तो पटकन आपल्या बिळात जाऊन लपायचा. पानं हलली, ढग गडगडले तरी तो घाबरायचा आणि आपल्या बिळात जाऊन लपायचा. एकदा गंमतच झाली. वारा सुटला आणि वाऱ्यामुळे झाडाची पानं पडायला लागली. एक पान हळूच सशाच्या पाठीवर जाऊन पडलं. ससा एवढा घाबरला, त्याला असं वाटलं आपल्या पाठीवर आभाळच पडलं. आभाळ पडलं म्हणून तो सैरावैरा पळत सुटला आणि पळता पळता आभाळ पडलं पळा पळा, आभाळ पडलं पळा पळा असा घाबरत पळत होता. पळता पळता वाटेत त्याला हरीण भेटलं. हरीण म्हणालं, सशा, काय झालं रे, तू का पळतोयस? ससा म्हणाला, आभाळ पडलं, थोड्या वेळापूर्वी माझ्या पाठीवर आभाळ पडलं, पळा पळा, तूही पळ. ससा आणि हरीण दोघंही घाबरून पळायला लागले. पळता पळता पुढे त्यांना माकड भेटलं. माकड म्हणालं, सशा, हरणा, का पळताय तुम्ही? कशाला घाबरलाय? अरे माकडा, माझ्या पाठीवर आभाळ पडलं, आभाळ पडतंय, पळा पळा, आभाळ पडतंय, पळा पळा. ससा, माकड, हरीण तिघंचे तिघं घाबरले आणि धूम पळायला लागले. पळता पळता वाटेत त्यांना सिंह भेटला. सिंह म्हणाला, काय झालं रे, का पळताय? महाराज, थोड्या वेळापूर्वी या सशाच्या पाठीवर आभाळ पडलं. आम्ही सगळे घाबरलोय आणि आभाळ पडल्यामुळे आम्ही पळत सुटलोय. तुम्हीही पळा, आभाळ पळतंय, पळा पळा, आभाळ पळतंय, पळा पळा. आभाळ पळतंय? सिंह म्हणाला. सिंह अजिबात घाबरला नाही. तो माकडाला म्हणाला, कुठं आहे आभाळ? कुठं पडलं आभाळ? माकड म्हणाला, मी नाही पाहिलं, या हरणाने मला सांगितलं. हरीण म्हणाला, मला नाही माहिती, ह्या सशाच्या पाठीवर आभाळ पडलं. काय रे सशा, कुठं पडलं आभाळ? होय महाराज, माझ्या पाठीवर आभाळ पडलं, मी घाबरलो आणि पळत सुटलो. आभाळ पडलं? मग दाखव मला कुठं पडलंय. ससा मागं बघायला लागला. मागं बघतो तर काय, जंगल अगदी आहे त्या स्थितीत व्यवस्थित. त्याची ती फजिती बघून सिंह जोरात खो 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 हसायला लागला. सिंहाचं हसणं ऐकून ससा अजूनच घाबरला आणि त्याची शेपूट दडपून त्याच्या बिळात लपून बसला. ती गंमत बघून सिंह, माकड, हरीण तिघच्या तिघं खो 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 हसायला लागले. असा होता आपला भित्रा ससा. भित्र्या माणसांना माणसं नेहमी हसतात. म्हणून मुलांनो, कधीही घाबरायचं नाही.